शीरपुर तालुका पुलिस ने मस्तिष्क सुन्न करने की रोकथाम के तहत अफीम तस्करी को रोकने के दौरान मध्य प्रदेश के 2 लोगों को गिरफ्तार किया। दिलचस्प बात यह है कि आरोपियों ने पुष्पा स्टाइल गाड़ी में एक विशेष कंपार्टमेंट बनाकर उसमें अफीम छिपा रखी थी और संदेह से बचने के लिए वाहन में लहसुन की बोरियां रखी हुई थी। लेकिन गोपनीय जानकारी के आधार पर पुलिस ने आरोपी चालक और वाहन के इरादों को विफल कर दिया और कड़ी कार्रवाई में 17,76,600 रुपए का माल जब्त किया। जबकि कृपाल सिंह उमेश सिंह राजपुरोही राजस्थान के रहने वाले हैं और अब नासिक जिले में स्थानीय हैं और आरोपी रघुनाथ सिंह कंचूर सिंह गुज्जर निवासी मध्य प्रदेश के दोनों आरोपी गिरफ्तार किए गए। निवडणूक 2024 साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडीपीएस ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर पीआय सांगली पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती। त्यांनी ट्रॅप लावला असता 2 आरोपी कृपाल सिंग उमेश सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील आहेत। तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एनडीपीएस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ 2-2.5 किलो ओपीएम मिळालेला आहे आणि 72 किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे। असा एकूण आपण 17,75,000 रुपयाचा साधारणतः माल आज इथं सीज केलेला आहे। 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका मुख्य ठिकाणी जाणार होता। त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे। त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार। धन्यवाद।